नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेस टेक मध्ये आपलं स्वागत आहे। इयत्ता 7वी सामान्य विज्ञान प्रकरण दुसरं ते म्हणजे वनस्पती रचना व कार्य आणि या प्रकरणाचं आपल्याला बघायचं आहे स्वाध्याय। आणि मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। इयत्ता 7वीचे जर तुम्हाला इतर विषयांची व्हिडिओ बघायचे असतील तर त्या सगळ्यांचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। चला तर सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही आम्हाला WhatsApp वर सुद्धा जॉइन होऊ शकता, म्हणजे WhatsApp वर तुम्ही आम्हाला मेसेज वगैरे पाठवू शकता। टेलिग्राम वर आमचे चॅनल आहेत 5th to 10th पर्यंत, तिथे सुद्धा तुम्ही जॉइन होऊ शकता। त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर जाऊन एसओसी क्लासेस टेक सर्च करायचं आहे। इंस्टाग्राम वर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता। गुगल वर जरी तुम्ही आम्हाला सर्च केलं तरी आमचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तुम्ही आम्हाला ईमेल सुद्धा करू शकता soclassestech@gmail.com वर। ट्विटर वर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता, क्लासेस एसवीसी तुम्हाला सर्च करायचं आहे। फेसबुक वर सुद्धा तुम्ही आमच्या पेजला लाईक आणि फॉलो करू शकता, एसओसी क्लासेस टेक असं तुम्हाला सर्च करायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या ब्लॉगला व्हिजिट करायला विसरू नका, इथे तुम्हाला सर्व प्रकारची व्हिडिओ पाहायला मिळतील। तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न इथे आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे वनस्पतीचे 3 उदाहरणे द्या। आता वनस्पतीचे 3 उदाहरणे आपण खाली दिलेली आहेत, ते आपण इथं बघूया। तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न इथं आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे काटेरी आवरणाची फळे असणाऱ्या कोणकोणत्या वनस्पती आहेत। तर बघा मित्रांनो, आपल्याला दिसेल फणस आहे, अननस आहे, लिची आहे आणि ब्लॅकबेरी आहे। त्यानंतर आहे खोडावर काटे असणाऱ्या, त्याच्यामध्ये बोर आहे, वेल आहे, बाबूळ आहे आणि निवडुंग आहे। लाल फुले असणाऱ्या, त्याच्यामध्ये जास्वंद, गुलाब, कण्हेर आहे। पिवळी फुले असणाऱ्या कोणकोणत्या वनस्पती आहेत तर त्याच्यामध्ये शेवंती आहेत, लिली आणि चाफा। रात्री पाने मिटणाऱ्या वनस्पती, त्याच्यामध्ये पितांबर आहे, ठीक आहे, पितांबर कृष्ण मेणबत्ती झाड आपण त्याला म्हणतो। एकच बी असणारे फळे असणाऱ्या तर बोर आहे, आंबा आहे, चरवळी आहे आणि काजू आहे। फळामध्ये अनेक बिया असणाऱ्या, त्याच्यामध्ये कलिंगड आहे, खरबूज आहे, फणस आहे, टरबूज आहे, ठीक आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे कोणत्याही एका फुलाचे निरीक्षण करा, त्याचे विविध भाग अभ्यासा व त्यांचे वर्णन तुमच्या शब्दात लिहून काढा। तर इथे आपण गुलाब घेतलेला आहे। बघा, गुलाब हा फुलांचा राजा आहे कारण तो सर्वात सुंदर दिसतो। गुलाब संपूर्ण काटेरी वनस्पती आहे, गुलाब संपूर्ण काटेरी वनस्पती, त्याच्या आजूबाजूला सगळे काटे असतात। फुलाला लांब देठ असते, फुल ज्या ठिकाणी देठाला येते तो भाग सामान्यतः पसरट व फुगीर असतो, त्याला पुष्पाधार असे म्हणतात। फुलांच्या पाकळ्या आणि इतर भाग या पृष्ठधारावर असतात। कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात, हे आवरण म्हणजे निदलपुंज होय। दलपुंज पाकळ्यांनी बनलेला असतो। परागकोश पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातील परागकण हे कुक्षीवर जाऊन पडतात, या क्रियेला परागीभवन असे म्हणतात। या परागीभवनापासून पुढे अंडाशयातील बीजांडाचे फलन होऊन त्याचे रूपांतर बियामध्ये होत असते। तिसरा प्रश्न आहे मित्रांनो, काय सारखे काय वेगळे हे आपल्याला सांगायचं आहे। ज्वारी, मूग, कांदा, कोथिंबीर, केळीचे पान व आंब्याचे पान, नारळाचे झाड व ज्वारीचे झाड। तर बघा मित्रांनो, इथे ज्वारीचे झाड आणि ज्वारी आणि मूग आपल्याला दिलंय, तर दोघांची मुळं जमिनीत असतात, हे त्याच्यामध्ये आपल्याला समानता आहे। ज्वारी ही एकदल वनस्पती आहे, ज्वारी कशी आहे, एकदल वनस्पती आहे। मूग ही द्विदल वनस्पती आहे। तर हे दोन महत्वाचे फरक दोन वनस्पती मधले तुम्हाला ध्यानात ठेवावे लागतील। त्यानंतर आहे कांदा आणि कोथिंबीर, दोघांचीही फुले सारखीच असतात आणि दोघांच्या फुलामध्ये आपल्याला बी पाहायला मिळते, ठीक आहे। आता कांद्याचे जे मूळ असते हे तंतुमय मूळ असते आणि जे कोथिंबीराचे जे मूळ असते हे सोट मूळ असते, हे त्याच्यामधला फरक आहे। त्यानंतर केळीचे पानं व आंब्याचे पानं, दोन्ही पानांना देठ असतो, हे त्याच्यामध्ये सारखेपणा आहे। केळीचे पानं आकाराने मोठी असतात तर आंब्याचे पानं आकाराने लहान असतात, हे त्याच्यामधला फरक आहे किंवा वेगळेपणा आहे। नारळाचे झाड व ज्वारीचे
झाड, ठीक आहे, इथे झाड पाहिजे. दोन्ही वनस्पतींना आगंतुक मुळे असतात, हे त्याच्यामधलं सारखेपणा आहे. नारळाचे खोड हे मजबूत व टणक असते, तर ज्वारीचे खोड कुमकुवत असते, हे त्याच्यामधला वेगळेपणा आपल्याला इथं पाहायला मिळतो. आता प्रश्न चौथा आहे, खालील चित्रातील स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा. तर बघा मित्रांनो, हो अ आहे, याला आपण 1 मानू आणि आ ला आपण 2 मानू, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, या 1 बद्दल काय आहे, हे जे बी आहे हे मक्याचं बी आहे, म्हणजे ही वनस्पती कशाची आहे, मक्याची वनस्पती आहे. या बीचे 2 समान भाग होत नाहीत, म्हणून या बीला एकदल बी असे म्हणतात. म्हणजे तुम्हाला हे मक्याचं झाड दिसते, याचं जे काही मका आहे, या मक्याचे म्हणजे जो मका आहे त्याचे 2 भाग होत नाहीत, म्हणून ही एकदल वनस्पती आहे. आणि दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला वाटाणे इथं आपल्याला हे दिसतात, वाटाणे, ठीक आहे. आणि वाटाण्याचे समान 2 भाग होतात, म्हणजे ही द्विदल बी आहे असे आपण त्याला म्हणू शकतो. वनस्पतीच्या अवयवांची कार्य स्पष्ट करा. तर मुळांचं काय कार्य असते बघा. मूळ मातीला घट्ट धरून ठेवते, वनस्पतीला आधार देते, जमिनीतील पाण्याचे व पोषक तत्वाचे शोषण व वहन करण्याची मुळांची मुख्य कार्य आहेत. म्हणजे जमिनीमध्ये जे काही पाणी आहे, जे काही पोषक घटक आहे, त्याचं शोषण करायचं आणि वनस्पतीच्या वेगवेगळ्या भागापर्यंत पोहोचवायचं, ठीक आहे. म्हणजे शोषण करणं हे काम मुळाचं आहे आणि वेगवेगळ्या भागापर्यंत पोहोचवणं काम हे खोडाचं आहे आणि फांद्याचं आहे. नंतर आपण बघूया खोड. वनस्पतीची उंची व आकार खोडावर अवलंबून असतो. खोड हे अन्न निर्मिती, अन्न वहन, अन्न साठा व काही वनस्पतीचे पुनरुत्पादनाचे कार्य करते. म्हणजे बघा मित्रांनो, अन्न निर्मिती वनस्पतीमध्ये होत असते आपल्याला माहित आहे, पण बऱ्याच अशा वनस्पती आहेत की त्याच्यामध्ये अन्न निर्मिती खोडामध्ये होत असते. अन्नाचं वहन करायचं म्हणजे जे काही मुळाकडून जे काही अन्न पोषण आलेलं आहे, पोषक तत्व आलेलं आहे, त्याला वनस्पतीच्या वेगवेगळ्या भागापर्यंत पोहोचवायचं काम हे खोड करत असते. त्यासोबत अन्न साठा करून ठेवायचं काम सुद्धा हे खोड करत असते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुनरुत्पादन, म्हणजे तशासारख्या सजीवाला नवीन जन्म देण्याचं काम सुद्धा हे खोड करत असते. याशिवाय ते वनस्पतीच्या इतर भागांना आधार सुद्धा देत असते. त्यानंतर आहे पानं हे पसरट असते. बघा आता जे वनस्पती, तुम्हाला त्याची पानं कशी असतात, पसरट असतात. अन्न निर्मितीमध्ये त्यांची महत्वाची भूमिका असते. वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, हे आपल्याला माहित आहे. त्याला आपण प्रकाश संश्लेषणाची क्रिया असं म्हणतो. जमिनीतील जे पाणी असते, पोषक तत्वे असतात आणि हवेतील जे काही कार्बन डायऑक्साईड आहे, याचं शोषण करून यांच्यामध्ये एक रासायनिक प्रक्रिया होते. त्यानंतर अन्नाची निर्मिती त्या वनस्पतीमध्ये होत असते. तर अन्न निर्मितीमध्ये पानं सुद्धा महत्वाची भूमिका पार पाडत असतात. नंतर आहे फूल. फूल हा वनस्पतीचा आकर्षक भाग आहे. पुनरुत्पादनाचे महत्वाचे कार्य फुलामार्फत होत असते. फळापासून बियांची निर्मिती होते व या बियापासून नवीन वनस्पती तयार होते. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, खालील पानांचे काही गुणधर्म दिलेले आहेत. प्रत्येक गुणधर्माचे एक पान शोधून वनस्पतीचे वर्णन लिहा. गुळगुळीत पृष्ठभाग, खडबडीत पृष्ठभाग, मासल पर्णपत्रावर काटे. तर बघा मित्रांनो, गुळगुळीत पृष्ठभाग म्हणजे आपल्याला समजेल की वडाचे पानं कसे असतात, गुळगुळीत असतात. हा भारतीय उपखंडात आढळणारा एक मोठा वृक्ष आहे. अतिविशाल प्रचंड विस्ताराचा हा वृक्ष सर्वसाधारणपणे 15 ते 20 मीटर उंच वाढत असतो. यांच्या फांद्यांना फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोहोचतात, त्यांना पारंब्या म्हणतात. त्यांची जी पाने असतात ही मोठी असतात, रुंद असतात, गोल असतात व किंचित लांबट सुद्धा असतात. पानांचा पृष्ठभाग गुळगुळीत असतो, खोड मजबूत असते, गुळगुळीत व चीकयुक्त त्याच्या अंगी गुणधर्म असतात. त्यानंतर बघूया आपण खडबडीत पृष्ठभाग. त्याच्यामध्ये येते आपल्याला पारिजातक. हे झाड सपुष्प वनस्पती आहे. त्याची पाने खडबडीत असतात. ही पाने वरून हिरवी तर खालून हलक्या रंगाची आपल्याला ते दिसत असतात. पारिजातकाची फुले गुच्छामध्ये येतात. फुलांच्या पाकळ्या या पांढऱ्या रंगाच्या असतात, त्या नारंगी रंगाच्या दांडीला जुळलेल्या असतात.
तिसरं आहे मासल पर्णपत्र. त्याच्यामध्ये आपण घेऊया मासल पर्णपत्रामध्ये आपण घेऊया कॅक्टस किंवा मासल पर्णपत्र. निवडुंग, त्याला आपण निवडून म्हणूया, कॅक्टस. ठीक आहे. निवडुंग सुमारे 6 मीटर उंच वाढणारा हा गुळगुळीत पण काटेरी मासल पानझडी लहान जंगली वनस्पती आहे. यांच्या फांद्या गोलसर किंवा काहीसा पंचकोनी असतात. मासल असतात. संधियुक्त असून त्या मंडलीत किंवा झुपक्यांनी येतात. त्यावर उपपर्णी जोड काटे उंच वाट्यावर सर्पिलरित्या असतात. त्यांची पाने जी असतात ही साधी असतात. मासल 15 ते 20 सेंटीमीटर लांब एकांतरित व्यस्त अंडाकृती असून फांद्यांच्या टोकास येतात. त्यानंतर आहे पर्णपत्रावर काटे, तर त्याच्यामध्ये येईल कोरपड. कोरपड ही औषधयुक्त वनस्पती आहे. पाने झाड मासल असून पानामध्ये पाणी गरांच्या रूपात साठवलेले असते. पाने लांबट असून खोडाभोवती गोलाकार वाढतात. पानांच्या कड्यांना काटे असतात. झाडांच्या मध्यातून एक लालसर उभा दांडा निघतो व त्यावर केशरी रंगाची फुले घोसाने येतात. त्यानंतर तुम्ही अभ्यासलेल्या वनस्पतीच्या विविध भागांची नावे लिहा. तर बघा मित्रांनो, इथे तुम्हाला दिसतंय, इथे आपण सोटमूळ घेतलेला आहे, मुकुल घेतलेला आहे, फूल, मूळ, बीजांड, दलपुंज, कांडे, पाकळी, पर्णाग्र, देठ, अंडाशय, पेरे, शिक्कू, त्यानंतर आहे पोमंग. ठीक आहे. तर हे सर्व आपण वनस्पतीची नावं बघितलेली आहे. तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये हे सर्व नोट करून घेऊ शकता. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. हे एकमेव चॅनल आहे मराठीमध्ये जे तुम्हाला सर्व शैक्षणिक व्हिडिओ पुरवत असतं. त्यामुळे आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला अधिक व्हिडिओच्या लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता.